खुलं कारागृह नेमकं असतं काय, तर बऱ्याचदा कारागृह म्हटल्यानंतर त्या वेगवेगळ्या सेल्स तुम्हाला दिसतात आणि त्या सेलमध्ये कैद्यांना त्या ठिकाणी ठेवलं जातं. पण खुल्या कारागृहामध्ये एखादी गंभीर गुन्ह्यामध्ये शिक्षा सुनावलेली जर का व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचं वर्तन चांगलं असेल, तर त्याला त्या सेलमध्ये न ठेवता त्याला बाहेर मुक्तपणे ठेवलं जातं, अर्थातच जेलच्याच आवारामध्ये. आणि मग तो जेलचा विस्तृत आवार असतो, तर तिथं शेती केली जाते, तिथं गार्डनिंग केलं जातंय, तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या आपण असं म्हणूयात की कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात, त्यांना स्किल डेव्हलपमेंट करून दिलं जाते. त्या कैद्यांकडनं बऱ्याच वस्तू, बऱ्याचदा प्रदर्शन पण लागतं बघा एवढं जेलमध्ये कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचं, तर त्या वस्तू बनवल्या जातात. सो धारणा ही आहे की शिक्षा जी आहे तर ती उपभोगत असताना त्यांना कुठेतरी रिग्रेट आता येत असेल तर कदाचित त्यांना देखील मुक्त स्वरूपात जीवन जे आहे तर ते जगता यावं. आता आपण हे मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून HR मध्ये त्या ठिकाणी शिकतोच, बरोबर. म्हणून तर जेल मॅन्युअल आणि त्या सगळ्या गोष्टींचा मुद्दा येतोय ना, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत. मागच्या वर्षी जेल मॅन्युअल बद्दल भारतामध्ये पण चर्चा झाली, किंवा बिहारमध्ये जेलची असणारी परिस्थिती याची पण चर्चा झाली की त्या कंडिशन्स ज्या आहेत तर त्या सुधारल्या पाहिजेत.